हर हर महादेव मंडळी, आपण आलो आहोत मध्य प्रदेश येथील जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन हे ज्योतिर्लिंग आहे। तिथे आपण महाकालच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि काल रात्री आपण 9 वाजता आपल्या पाषाणे गावावरून निघालो आणि त्यानंतर आपण जो नाशिक हायवे आहे, जो मुंबई आग्रा हायवे आहे, त्याने आपण कार घेऊन उज्जैनला जवळपास 10:30च्या आसपास आपण पोहोचलेलो आहोत। तर आता आपला प्लॅन कसा आहे, उज्जैन आपण जे मुख्य महाकालाचं ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन आपण रात्री करणार आहोत। जी शयन आरती आहे ती अटेंड करणार आहोत आणि तेव्हाच आपण महाकालचं दर्शन घेणार आहोत। कोणत्या टाइमला कोणती आरती असते, महाप्रसाद कधी असतो, दर्शन घेण्यासाठी योग्य वेळ किती आहे, तुम्हाला जर उज्जैनला व्हिजिट करायचे तर योग्य टाइम काय आहे, तुमचा खर्च कसे बजेट ट्रिप होईल, हे सगळं मी तुम्हाला या व्लॉग मध्ये सांगणार आहे। तुम्ही जर बाय रोडने उज्जैनला आला आहात तर मंदिरापासून जवळच पार्किंग अवेलेबल आहे। याचे चार्जेस 30 रुपये प्रति 4 आवर्स असे आहेत। लोकल ट्रान्सपोर्टने तुम्हाला जर उज्जैन एक्सप्लोअर करायचे असेल तर ई रिक्षाचे चार्जेस जवळपास 500 ते 600 रुपयापर्यंत असतात। यामध्ये ते आपल्याला उज्जैनचे मुख्य स्पॉट दाखवून आणतात। उज्जैनमध्ये आपल्या बजेटनुसार स्टेसाठी अनेक हॉटेल्स अवेलेबल आहेत। याचे चार्जेस 800 रुपये ते 2000 रुपयापर्यंत असू शकतात। हे सर्व सीझनवर डिपेंड करतं। हा डबल बेड AC रूम आम्हाला 1200 रुपयामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अवेलेबल झाला। बदलापूरवरून रात्री 9:30ला जो प्रवास चालू केला होता तो नेक्स्ट डे आम्ही सकाळी 10:30 वाजेपर्यंत उज्जैनला पोहोचलो। हॉटेलमध्ये मस्त फ्रेश वगैरे होऊन आम्ही लंच केला, त्यानंतर पूर्ण उज्जैन एक्सप्लोर केलं। त्यानंतर रात्री आम्ही जवळपास शिप्रा नदीची आरती अटेंड करून हरसिद्धी मातेच्या मंदिरात गेलो। तेथून नंतर उज्जैन महाकालाच्या दर्शनासाठी आलो। हर हर महादेव मंडळी, आपण आहोत आता जे महाकाल ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर आहे त्याचा जो कॉरिडॉर पॅसेज आहे तिथे आहे आणि इथे मोठी स्क्रीन लावले जे महाकाल मंदिराचं जे शिवलिंग आहे किंवा जे महाकाल मंदिरातील जे शिवलिंग आहे त्याचं इथे मोठे स्क्रीन लावलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं व्ह्यू दिसतो। तिथे आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाहीये, तुम्हाला इथून दर्शन म्हणजे घेऊ शकता। आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत, 9:30 वाजता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि नंतर 10 वाजता जी शयन आरती असते ती अटेंड करणार आहोत। त्यांची पूजा वगैरे हे सगळं विधी आपल्याला या ठिकाणाहून क्लिअर पाहायला मिळतो। इकडे कॉरिडॉर आहे, कॉरिडॉर मध्ये शंकराच्या आणि विविध देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत, आपल्याला ते बघण्यासारखे आहे। तिथे लाइटिंग शो वगैरे असतो। तर आता आपण जाणार आहोत, कॉरिडॉर पहिले बघणार आहोत, त्यानंतर आपण शयन आरती अटेंड करणार आहोत। जवळपास आपण 9:15 9:30च्या दरम्यान आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत दर्शनासाठी। तर जाऊया आणि बघूया मंदिरा परिसरात अजून काय काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे अपडेट देतो। जे महाकाल ज्योतिर्लिंगाचं मुख्य मंदिर आहे त्याच्याच बाहेरच्या परिसरात मस्तपैकी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे। यामध्ये शंकराची विविध रूपे आणि त्यांच्या मूर्त्या स्थापन करून मस्त असं गार्डन तयार करण्यात आलं आहे आणि हे दृश्य खरोखरच बघण्यासारखं आहे। म्हणूनच आम्ही त्याच प्रकारे प्लॅन केला जेणेकरून रात्रीचे आम्हाला हा कॉरिडॉर परिसर एक्सप्लोर करता येईल। देन रात्री 10 वाजता होणारी महाकालांची शयन आरती आम्हाला अटेंड करून डिनर करून नंतर रूमवर स्टे करणार आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आम्ही इंदोरच्या दिशेने प्रस्थान करणार। तर मंडळी, आता आपण आलो आहोत मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी। उज्जैन याचं प्राचीन नाव अवंतिका नगरी म्हणून ओळखलं जायचं। हे शहर नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे आणि याच नगरीत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजेच ज्याचं दर्शन घेतल्यानंतर मृत्यूचं भय निघून जातं असा हा कालाचा आणि मृत्यूचाही अधिपती असणारा महाकालेश्वर महाकाल बाबा। पुराणांनुसार उज्जैनमध्ये दूषण या अत्याचारी राक्षसाने भक्तांना आणि तपस्वी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली। तेव्हा शिवभक्त श्री कर्षी यांनी महादेवाची प्रार्थना केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः शिव प्रकट झाले आणि त्यांनी रौद्र रूप धारण करून या राक्षसाचा नाश केला। हेच ते रूप म्हणजे महाकाल, जिथे त्यांनी प्रकट होऊन राक्षसाचा वध केला। तिथेच आज हे महाकालेश्वराचे मंदिर आहे। असं म्हटलं जातं की 12 ज्योतिर्लिंगांपैकी स्वयंभू प्रकट झालेले शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे आरतींचं टायमिंग आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार दर्शनाचा टाइम निवडू शकता। तर मंडळी, उज्जैन एक्सप्लोअर करण्यासाठी टोटल किती खर्च येईल हे थोडक्यात बघूया। टुवर्ड्स मुंबईवरून उज्जैनला जाण्यासाठी ट्रेनचे जवळपास रिटर्नचे 1000 रुपये होतील। पुढचे दिवसाला तुमचे 500 रुपये किमान खर्च होईल। त्यानंतर लोकल ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही जर ऑटो हायर केली तर त्याचे 500 रुपये तुम्हाला चार्जेस पडू शकतात। याशिवाय हॉटेल स्टे तुम्हाला 1000 रुपयापर्यंत भेटेल। जर तुम्ही सिंगल ट्रॅव्हल करताय तर उज्जैन एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला जवळपास 3 ते 4 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो। पण जर तुम्ही ग्रुपने ट्रॅव्हल करताय किंवा बजेट ट्रिप प्लॅन करताय तर हा खर्च पर पर्सन तुम्हाला 2000 पर्यंत सुद्धा येऊ शकतो। तो फेमस है जी यहाँ का लड्डू कांदे बने रेस्टोरेंट का वाफला फेमस है।
इसका नाम चलता है सर सांदीपनी रेस्टोरेंट उज्जैन, फेमस आइटम लड्डू और आपला यहाँ का फेमस सर, नाम चलता है यहाँ का, आनंद लीजिए आप। जय श्री महाकाल। मंडळी, उज्जैन एक्सप्लोअर करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे। जर तुम्ही अर्ली मॉर्निंग पोहोचताय तर पहाटे 4ला होणारी भस्म आरती अटेंड करून नंतर नाश्ता करून तुम्ही दिवसभर उज्जैन एक्सप्लोअर करू शकता। संध्याकाळी रामघाटावर शिप्रा नदीची आरती अटेंड करा, नंतर हरसिद्धी माता टेम्पल मध्ये आरती अटेंड करून 9 वाजेपर्यंत तुम्ही मंदिर कॉरिडॉर परिसरात पोहोचाल। नंतर 9:30 वाजता मंदिर परिसरात दर्शनासाठी प्रवेश करा। देन 10 वाजता होणारी शयनारती अटेंड करून तुम्ही मंदिरामधून निघू शकता। आय होप जर तुम्ही उज्जैन प्लॅन करताय तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल। जर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हर हर महादेव।